brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली आणि या सुनावणीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, महत्त्वाचे पॉइंट्स या ठिकाणी न्यायालयासमोर मांडले गेले किंवा जोरदार युक्तिवाद जे आहे ते न्यायालयामध्ये पाहायला मिळाले। दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद केला। बचाव पक्षाकडून देखील युक्तिवाद झाला आणि त्याचबरोबर सरकारी पक्ष म्हणजे फिरादी पक्षाकडून देखील जोरदार युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। मात्र संपूर्ण प्रक्रियेमध्ये काय घडलं, न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं, आरोपींच्या वकिलाकडनं काय युक्तिवाद केला, बचाव पक्ष म्हणजे जे की दुसरे आरोपी जे की प्रत्येक गुन्ह्याने नवे वकील दिलेले त्यांनी नेमकं काय युक्तिवाद केला, सरकारी पक्षाकडनं नेमकी काय युक्तिवाद झाला, ह्या संपूर्ण बाबी तुम्हाला या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी योगेश काशीत आणि आपण बघताय मुंबई तक। आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण सुनावणी बीडच्या मकोका न्यायालयासमोर झाली आणि या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम स्वतः यावेळेच्या सुनावणीला प्रत्यक्षात न्यायालयामध्ये हजर होते। तर त्यांना सहकार्य करण्यासाठी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे देखील न्यायालयामध्ये हजर होते। तर आरोपींचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर होते। तर आरोपींना देखील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलेलं आहे। मग सर्वच आरोपींना या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलेलं आहे। मात्र न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काय युक्तिवाद झाला, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र सुरुवातीला महत्त्वाचे अपडेट सांगूया की प्रतीक घुले नावाच्या आरोपीने आज नवे वकील जे की बारगजे नावाचे वकील न्यायालयामध्ये उभा केलेले आहेत किंवा नवीन वकील त्यांनी या ठिकाणी स्वतःचे आणि एक वकील दिलेले आहेत। म्हणजे प्रत्यक्षात पाहायला गेलं तर स्वतःसाठी जे की प्रतीक घुले या आरोपीने वकील या ठिकाणी न्यायालयामध्ये दिलेले आहेत। मात्र या सुनावणीमध्ये नेमके काय घडलं, कोणते महत्त्वाचे मुद्दे झाले, कोणी काय युक्तिवाद केला, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं आरोपींवरती आज आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे। म्हणजे प्रकरणाला आता प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जे प्रकरण आहे आता चार्ज फ्रेम झालेला आहे, म्हणजे साक्षी पुरावाला आता हे प्रकरण लागलेलं आहे। महत्त्वाचे गोपनीय जबाब, तपासी अधिकाऱ्यांचे जबाब, साक्षीदारांचे जबाब, जे की फिर्यादी म्हणून आहेत जे की त्यांचे जबाब, धनंजय देशमुख यांचा जबाब आणि सरकारी पक्षांचा युक्तिवाद, ह्या संपूर्ण बाबी आता येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत। मात्र या प्रकरणामध्ये आज नेमकं काय घडलं, जोरदार युक्तिवाद न्यायालयामध्ये पाहायला गेला तर सरकारी वकील जे की उज्ज्वल निकम यांनी केला, आरोपींच्या पक्षाकडनं म्हणजे बचाव पक्षाकडून देखील जोरदार युक्तिवाद पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आरोपींकडनं असं म्हणण्यात आलं आहे की आरोपी निश्चितीकडे जाण्यापूर्वी ॲडिशनल पुरावे, म्हणजे जे की तुम्ही आरोप निश्चितीकडे जाताय मात्र जे ॲडिशनल पुरावे तुम्ही न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत किंवा ते जे की फॉरेन्सिक विभागाकडे लॅपटॉप वगैरे पाठवलेला आहे, या संपूर्ण बाबी आम्हाला मिळायला हव्यात, असं आरोपींच्या पक्षाकडनं म्हणजे बचाव पक्षाकडनं युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर आरोप निश्चितीकडे जाण्यापूर्वी डिजिटल एव्हिडन्स, त्याचबरोबर लॅपटॉप असेल किंवा इतर काही पुरावे असतील आम्हाला मिळायला हवेत, असं आरोपीच्या वकिलाकडनं या ठिकाणी न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर आरोपी ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये फॉरेन्सिककडे दिलेल्या लॅपटॉप मधील कॉपी आम्हाला मिळालेली नाही, जोपर्यंत कॉपी मिळत नाही तोपर्यंत पुरावा ऍक्सेप्ट करण्यात येणार नाही किंवा येऊ नये, असं आरोपीच्या वकिलांना म्हटले आहे। कॉपीज दिल्या जात नाहीत तोपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये, आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे। चार्ज फ्रेमच्या अगोदर आम्हाला त्याच्या प्रती देण्यात याव्यात, असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे। लॅपटॉप फॉरेन्सिककडे आहे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। तर खाजगी पुरावे आहेत, त्याचा गैरवापर होऊ शकतो किंवा होईल, एवढा मोठा डेटा देऊ शकत नाहीत, असं तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। तर तुमच्याकडे आल्यानंतर तात्काळ आरोपीच्या वकिलांना पूर्तता करावी, असं कोर्टाने या ठिकाणी तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांना सांगितलेलं आहे। पुरावे मिळाल्यानंतर तात्काळ दिले जातील, असं सरकारी पक्षाकडनं म्हटलं। म्हणजे पुरावा मिळाल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीनं जे की डिजिटल एव्हिडन्स असतील किंवा लॅपटॉप असेल किंवा काही ऑडिओ क्लिप असतील, ह्या फॉरेन्सिक विभागाकडे पाठवलं, ते मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ देऊ, असं सरकारी पक्षानं म्हटलेलं आहे। मला पेनड्राईव्ह मध्ये काय आहे हे पाहू द्या, मला काही दिवसांचा वेळ द्या, असं प्रतीक घुले म्हणजे नवीन वकील जे की आलेत प्रतीक घुलेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। तर याला बराच कालावधी गेलेला आहे, हे असं व्हायला नकोय, वारंवार वकील बदलून तेच ते कारण दिले जात आहे, कोर्टाने नाराजी व्यक्त केली। म्हणजे प्रत्येक वेळेस वकील बदलले जातात किंवा वकील बदलले गेल्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन वकील आले की नवीन वकिलाने प्रत्येक वेळेस तेच मागायचं। प्रत्येक वकील म्हणजे 8 आरोपी आहेत, प्रत्येक आरोपींनी या प्रकरणामध्ये वेगवेगळे वकील बदलायचे। मग आता आज यांनी बदलला, उद्या ते बदलतात, आम्ही प्रत्येक वेळेस मग तेच करायचं का,
अशी नाराजी देखील या ठिकाणी कोर्टानं व्यक्त केलेली आहे. मात्र न्यायालयाला विनंती आहे, मला 1 दिवसाचा तरी वेळ द्यावा, प्रत्येक गुन्ह्याच्या वकिलांना म्हटलेलं आहे. आज दिवसभरात तुम्ही पाहून घ्या. म्हणजे कोर्टाने म्हटलेलं आहे, जे की दोषारोप पत्र आहे, ज्या पद्धतीनं जे की चार्जशीट दाखल केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही पुरावे आहेत किंवा जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही पाहून घ्या, असं या ठिकाणं न्यायालयाकडे या ठिकाणी म्हटलेलं आहे, जेणे की आपण बघू शकतोय कोर्टाने म्हटलेलं आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणं आज सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील किंवा आरोपी वाल्मिक कराड्याचे उत्तर म्हणजे तुम्हाला या प्रकरणामध्ये सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील. आरोपी वाल्मिक कराड्याचे उत्तर आहे की आम्हाला वकील बदलायचा आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये कोणाला वकील बदलायचा का, असं न्यायालयाने ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस आरोपी वाल्मिक कराडनं म्हटलेलं आहे की आम्हाला वकील या प्रकरणामध्ये बदलायचा आहे. याचबरोबर हा AI चा जमाना आहे, काही होऊ शकतं, मला अधिकचा वेळ द्या, असं प्रत्येक गुन्ह्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटले. म्हणजे व्हिडिओ असतील किंवा ऑडिओ असतील, हे बदलाबदली होऊ शकतात. AI चा जमाना आहे, इथं काही पण होऊ शकते, अशी शंका प्रत्येक गुन्ह्याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये व्यक्त केलेली आहे. तर आपल्या विरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे, अपहरण करणे, हत्या करणे, जो की खंडणीला आड येईल त्याला संपवणे, असे वातावरण सर्व तुम्ही आरोपींनी तयार केले आहे. या संदर्भात तुमच्या विरोधात विविध कलमाने गुन्हे दाखल आहेत. तसेच एकत्रितपणे सामना करणे किंवा एकत्रित येऊन गुन्हे करणे, आपण समान उद्देशाने आपण गुन्हे केलेले आहेत आणि पुरावे नष्ट केलेले आहेत. याबद्दलही आपल्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मकोका अंतर्गत देखील आपल्यावरती गुन्हा दाखल आहे. म्हणजे सर्व आरोपींना तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मी काही आता जे काही वाचून दाखवलेलं आहे, म्हणजे संतोष देशमुख खंडणीला अडसर आले, वाल्मिक कराडने कुणाच्या मोबाईलवरून फोन केला, हे देखील समोर आलेलं आहे. मात्र विशेषतः पाहायला गेलं की तुम्हाला हे संपूर्ण गुन्हे मान्य आहेत का, असं कोर्टानं विचारणा कोणाकडे केली? आरोपींकडे केलेली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हे गुन्हे मान्य आहेत का, असं न्यायालयानं आरोपींना विचारलं. तर आरोपी वाल्मिक कराडने हे मला गुन्हे मान्य नाहीत, मला बोलायचं आहे. त्यावर कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की जेवढं विचारलं तेवढंच बोला, जेवढं विचारेल तेवढंच उत्तर द्या. यावर वाल्मिक कराडनं म्हटलेलं आहे की या राजकीय दोषापोटी माझ्यावरती हे गुन्हे दाखल झाले, असं आरोपी वाल्मिक कराडनं म्हटलेलं आहे. मात्र हे कुठल्याही बाजू वाल्मिक कराडच्या न्यायालयामध्ये ऐकून घेतली गेली नाही. कोर्टाचं म्हणणं असं होतं, मी जेवढं विचारेल तेवढेच उत्तर द्या, काय बोलायचं की काही बोलू नका. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला सांगावं लागेल की या ठिकाणं उज्ज्वल निकम, धनंजय देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. उज्ज्वल निकम असं म्हटलेले आहेत की प्रत्येक वेळेस आरोपींकडनं या प्रकरणामध्ये डिले केला जातो किंवा आरोपींच्या वकिलांकडनं वेळकाढूपणा केला जातोय. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये म्हणजे किंवा फास्ट गतीने चाललं गेलं पाहिजे. साक्षी पुराव्याला प्रत्यक्षात सुरुवात झाली पाहिजे आणि चार्ज प्रकरण जे की हे प्रकरण आहे चार्ज फ्रेम झालं पाहिजे. प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला सुरुवात झाली पाहिजे, अशी मी न्यायालयाकडे विनंती केलेली आहे. आज दोष निश्चित या प्रकरणामध्ये झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील हे प्रकरण चांगल्या पद्धतीने चाललं गेलं पाहिजे किंवा चालेल, असं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे. आणि आरोपींकडनं वारंवार वेळ काढूपणा केला जातो, हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर माझ्या भावाला न्याय मिळायला हवा आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. आता संपूर्ण प्रक्रियेवरती दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकत न्यायालयाने या प्रकरणामध्ये आता 8 जानेवारी तारीख दिलेली आहे. म्हणजे पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे. नक्कीच पुढच्या सुनावणीमध्ये काय घडतंय, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी नवीन काय अपडेट समोर येत आहे हे देखील सांगणार आहे. मात्र आजच्या प्रकरणामध्ये महत्वाचं म्हटलं तर आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयाने चांगल्या पद्धतीने फटकारलेला आहे. ज्यावेळेस आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयाकडनं विचारण्यात आलं की तुम्हाला हा गुन्हा मान्य आहे का, त्यावेळेस आरोपी वाल्मिक कराडला नाही म्हटला आणि मला थोडंफार बोलायचं आहे किंवा मला बोलू द्या, असं आरोपी वाल्मिक कराड न्यायालयाकडे विनंती केल्यानंतर जेवढं विचारेल तेवढंच सांगा, असं न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला म्हटलं आहे. तर या प्रकरणामध्ये आम्हाला डिजिटल एव्हिडन्स, डिजिटल पुरावे हवे आहेत, असं आरोपीच्या वकिलाकडनं सांगण्यात येत आहे. आमच्या आरोपींवरती अन्याय होतोय, हा AI चा जमाना आहे, म्हणून काहीही होऊ शकतं, असं प्रत्येक गुन्ह्याचे वकील न्यायालयामध्ये म्हटलेले आहेत. मात्र संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज प्रकरणामध्ये दोष निश्चिती होऊन आता हे प्रकरण चार्ज फ्रेम झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता या प्रकरणाला प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला सुरुवात होणार आहे. पुढच्या तारखेला नेमकी काय घडतं हे देखील महत्वाचे अपडेट आणि घडामोडी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येऊया. तूर्तास मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.